आज माझ्या बाबांचं वाढदिवस आहे. बाबा आज आमच्यात नाहीत. बाबांना जाऊन 9 महिने पूर्ण झाले. पण बाबांच्या आठवणी मात्र आमच्यासोबत कायम आहेत. आमच्या घरी कुणाचाही वाढदिवस असला तर केक वगैरे कट करून वाढदिवस साजरा न करता आई मात्र अगदी पारंपरिक पद्धतीने एखादा गुडाचा पदार्थ बनवून आमचे वाढदिवस साजरे करायची. आज मीही माझ्या लाडक्या बाबासाठी त्यांच्या आवडीचं आंब्याचं सांदण बनवलं आहे. आंब्याचं सांदण म्हणजे कोकणातील एक पारंपरिक गुडाचा पदार्थ आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये कोकणात आंब्याचं सांदण हे हमखास बनवलंच जातं. आंब्याचं सांदण बनवण्यासाठी मी काही बेसिक तयारी करत आहे. इथे 7-8 वेलची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. वेलची कुटून घेतल्यामुळे वेलचीचा जो स्वाद आहे तो पदार्थामध्ये आणखी छान लागतो. आंब्याचं सांदण हे तांदळाच्या रव्यापासून बनवलं जातं. हा तांदळाचा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. यासाठी गॅसवर मी आधीच कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. या तुपामध्ये आपल्याला हा रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. पण बरं का, हा रवा भाजत असताना आपल्याला रव्याचा रंग बदलू द्यायचा नाही. पण गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला हा रवा 2 ते 3 मिनटं छान खमंग भाजून घ्यायचा आहे. तुम्हालाही तांदळाचा रवा घरीच बनवायचा असेल तर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पंख्याखालीच तांदूळ मी कोरडे करून घेतले. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद ठेवून 5 ते 7 मिनटं तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत. भाजून घेतलेले तांदूळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये रवा टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचे आहे. पद्धतीने हा तांदळाचा रवा मी घरीच बनवून घेतला आहे. तांदळाचा रवा 2 ते 3 मिनटं मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर एका भांड्यात काढून घेतला आहे. आता रवा थोडा थंड झाला आहे. यामध्ये मी 1 वाटी भरून आंब्याचा गर घालत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी आंब्याचा गर फ्रीझरमध्ये साठवून ठेवला होता. यामुळे अचानक कधी अशा पद्धतीने एखादा आंब्यापासून गुळाचा पदार्थ बनवायचा झाला तर पटकन आंब्याचा गर काढून तो पदार्थ बनवता येतो. त्यानंतर मी अर्धी वाटी खोवून घेतलेला ओला नारळाचा किस घातलेला आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये जाणार आहे साखर किंवा गूळ. इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी किसून घेतलेला गूळ देखील घालू शकता. पदार्थाला छान असा सुगंध आणि चव येण्यासाठी यामध्ये छोटा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे सांदण बनवण्यासाठी इथे मी बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही. तांदळाचा हा रवा छान फुलून यावा, छान भिजावा, यासाठी आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करणं खूप गरजेचं आहे. सांदण बनवण्यासाठीचं आपलं हे मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. पण अजूनही हे मिश्रण थोडे घट्ट आहे. आता यामध्ये जाणार आहे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे नारळाचं दूध. दुधामुळे आपल्या ह्या सांदण्याला छान असं क्रीमी टेक्स्चर देखील येतं, छान सुवास आणि चव देखील येते. ज्या वाटीच्या मापाने मी तांदळाचा रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने मी इतर साहित्य देखील मोजून घेतलेले आहे. 1 वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. त्याच वाटीच्या मापाने मी साखर देखील मोजून घेतली होती. दूध घातल्यानंतर हे मिश्रण मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सांदण्याचं हे परफेक्ट मिश्रण बनवण्यासाठी मला इथे अर्धा वाटी नारळाचं दूध लागलेलं आहे. हे मिश्रण अति पातळ देखील करू नये किंवा जास्त घट्ट देखील ठेवू नये. सांदण बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 तास आपल्याला हे मिश्रण छान फुलू द्यायचं आहे. गावी जेव्हा हे आंब्याचं सांदण बनवतात तेव्हा हे मिश्रण साधारण 6 ते 7 तासासाठी बाजूला ठेवतात. यामुळे आपल्याला या मिश्रणामध्ये अजिबात इनो किंवा सोडा किंवा बेकिंग पावडर घालण्याची गरज लागत नाही. हे मिश्रण मी 3 तास बाजूला ठेवले होते. 3 तासानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान फुलले आहे. मिश्रण फुलून आल्यामुळे आता थोडं पुन्हा एकदा घट्ट झालेलं आहे. आता यावेळेस यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे आणखी नारळाचं दूध घालून हे मिश्रण थोडं सैलसर करून घेतलेलं आहे. या मिश्रणाला आत्ता छान असा आंब्याचा सुगंध येत आहे. सगळीकडे या रसाचा मस्त असा सुगंध दरवळत आहे. इथे मी हापूस आंब्याच्या रसाचा वापर केलेला आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही
रासायनिक रंग घालण्याची देखील गरज लागली नाही. खूप छान असं रंग देखील या मिश्रणाला आलेला आहे. इथे हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवणार आहेत त्या भांड्याला आतल्या बाजूने सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. मी इथे छोट्या आकाराच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि या वाट्यांमध्ये हे सांधण बनवणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इडली पात्रामध्ये देखील सांधण बनवू शकता किंवा जर तुमच्याकडे एखादा केकचा मोल्ड असेल तर त्या मोल्डमध्ये देखील हे मिश्रण घालून हे सांधण बनवू शकता. ह्या वाट्यानं आपल्याला पूर्ण वरपर्यंत गच्च भरून घ्यायचं नाही. भांड्यामध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर थोडं आपल्याला हे वाट्या अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचे आहेत. म्हणजे भांड्यामध्ये मिश्रण घातल्यानंतर यामध्ये हवा राहणार नाही. आता कढईमध्ये थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आतमध्ये स्टँड ठेवून या वाट्या त्यावर सेट करून घेत आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला हे सांधण 20 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटं झाल्यानंतर कढईवरचं झाकण काढलं आहे. मस्त असा सुवास दरवळत आहे. इथे आपल्याला हे आंब्याचं सांधण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर सांधण शिजलं आहे की नाही हे कळत नसेल तर अशा पद्धतीने ना आपल्याला हे सांधण चेक करायचं आहे. यामध्ये बघा मी टूथपिक घातलेली आहे. टूथपिकनं अगदी कोरडी बाहेर आलेली आहे. अजिबात चिकट किंवा ओलसर आलेली नाही. याचा अर्थ आपलं हे सांधण अगदी परफेक्ट शिजलं गेलं आहे. कढईमधून ह्या वाट्याना मी बाहेर काढून ठेवले आहेत. पूर्णपणे सांधण थंड झाल्यानंतरच ह्या वाट्यांमधून हे सांधण मी डिमोल्ड करत आहे. पूर्णपणे हे भांडं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे सांधण डिमोल्ड करून घ्यायचं आहे. जर सांधण गरम असतानाच तुम्ही डिमोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर याचे तुकडे पडतील. म्हणून सांधण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मग नंतरच आपल्याला डिमोल्ड करायचं आहे. इथे हे सांधण मी ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. सांधण छान जाळीदार आणि सॉफ्ट तयार झालेले आहेत. आमच्याकडे हे सांधण नारळाच्या दुधासोबत खाल्लं जातं. यासाठी शिल्लक राहिलेल्या नारळाच्या दुधामध्ये थोड्या केशर काड्या घातल्या होत्या. थोडे वेलची पूड घालून मस्त असं हे नारळाचं दूध तयार केलेलं आहे. शिल्लक मिश्रण होतं ते मी केक मोल्डमध्ये घालून हे सांधण तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही हे सांधण असंच देखील खाऊ शकता. असं देखील हे सांधण खूप छान लागतं. पण मी थोडं यावर व्हेरिएशन केलेलं आहे. यावर थोडा आमरस घातलेला आहे. थोडं आंब्याच्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत त्या देखील घालणार आहे आणि मस्त नारळाच्या दुधासोबत हे आंब्याचं सांधण सर्व करणार आहे. म्हणजे लाडक्या बाबाच्या वाढदिवसासाठी त्यांच्या आवडीची डिश बनवली आहे. त्यांच्या आवडीचं कोकणात हमखास बनवलं जाणारं आंब्याचं सांधण. माझ्या आईकडून ही रेसिपी मी शिकली आहे. आंब्याचं सांधण नाव ऐकलं तरी ही रेसिपी भरपूर अवघड आहे असं वाटायचं. पण खरं सांगू का, मी जेव्हा पहिल्यांदा आंब्याचं सांधण बनवलं तेव्हा मला कळलं की रेसिपी अवघड नाही तर खूप सोपी रेसिपी आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपल्याला हा गोडाचा पदार्थ घरी बनवता येतो. कोकणात या सीझनमध्ये आंब्याचं सांधण हमखास बनवलं जातं. तुम्ही सुद्धा हा पदार्थ घरी बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तुम्हाला आजची ही कोकणातील पारंपरिक पदार्थ असलेल्या आंब्याच्या सांधणची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे कळवा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.